तुम्हाला जर प्रेम करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी स्वतःवर प्रेम करा. आधी स्वतःवर. तुम्ही आरशात पहा, रंग कसाही असो, नाक कसंही असो, चेहरा कसाही असो, त्याच्यावर जाऊ नका, दिसण्यावर जाऊ नका, असण्यावर जा. माझ्यात काय आहे, माझ्या कुठल्या गुणावर कोण प्रेम करेल, माझं वक्तृत्व सुंदर आहे, माझं निबंध सुंदर आहे, माझी चित्रकला छान आहे, मी कायम मेरिटमध्ये येतो, मी कॉलेजमध्ये असं स्वाभिमानानं चाललं पाहिजे आणि बाकीच्या मुलामुलींनी येऊन आपल्याला म्हटलं पाहिजे तुझा मोबाईल नंबर आम्हाला दे, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची, असं आपलं व्यक्तिमत्व पाहिजे. की आपणच प्रत्येकाला मोबाईल नंबर द्यायचा, धरा धरा कशाला, नाही मला फोन करा, का नाही करा, सहज करा, काय लाचारी आहे ही, लाचारी तुम्ही करता. अहो स्वाभिमानानं जगा. आपण जर छत्रपतीचे वंशज असलो तर त्या स्वाभिमानानं जगलं पाहिजे. काही मुलं विद्यालयामध्ये अशी छत्रपतीसारखी छान दाढी फिरतात, छान दिसतात, ते असे छत्रपतींसारखी दाढी आहे, ठेवली पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. पण मित्रांनो, जो छत्रपतीसारखा दिसेल, आमच्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलीची जर कोणी छेड काढली तर तिनं त्याच्याकडे येऊन म्हटलं पाहिजे तुमच्यात मला छत्रपती दिसतो, तुम्ही मला वाचवा. आणि त्या मुलामध्ये सुद्धा ते सामर्थ्य पाहिजे की मी हिला वाचू शकतो. का आपणच दाढी वाढून कट्ट्यावर. नव्या पिढीचा अंदाज असावा की पुढची पिढी कशी आहे. कारण काही देशामध्ये जर तुम्ही नमस्काराच्या पद्धती पाहिल्या ना, पाश्चिमात्य देशामध्ये भेटल्यावर खांद्याला खांदा लावतात, नाकाला नाक लावतात, गालाला गाल घासतात. तुम्ही विचार करा, आपल्याकडे तशी एखादी पद्धत असते तर काय झालं असतं. काही माणसं घरीच गेले नसते, तुम्हाला सांगतो. दिवसभर नमस्कार करतच फिरले असते. दिसला की लाव गालाला नाक घासल. प्रवाहपतीत समाज जिकडं वाईल तिकडं आम्ही वाहतो, विवेकाचा विचार नाही. म्हणून तरुणांनी जरा विवेक ठेवावा. माझं स्वतंत्र व्यक्तित्व आहे म्हणून. आता परवा ते दिसलं, 2 कोटी रुपये मदत दिलेल्या साहित्य संमेलनाला गर्दीच नव्हती सर, खुर्च्या मोकळ्या होत्या. आणि त्याच्या शेजारी स्वतःच्या पैशानं केलेल्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये गर्दी मावत नव्हती. हे समाज बदलत चालल्याचं आहे की तरुणांना काहीतरी पाहिजे, हे सगळं टाकलं तो नको आहे. आता तुम्ही मला सांगा, अंतरपाठ का धरतात लग्न? तुम्ही सांगणार नाही, कारण तुमचे लग्न झालेले नाही. आता आम्ही सगळे त्यातले आहोत, नाही का धरतात? काय नाही, माझ्याही धरला होता. का धरला मी नाही विचारलं, मागच्यानं धरला मी धरला. मग आमच्या आजोबांना मी एक दिवशी विचारलं, तो अंतरपाठ का धरता तो? तर ते म्हटले, पूर्वी कसं आहे, फोटो वगैरे काही नव्हते, व्हिडिओ शूट नव्हतं, काय नव्हतं, मुलगे काही पाहिलेलं नसायचे. वडील घरी येऊन त्या मुलीला सांगायचे, अमुक गावातल्या मुलाशी तुझं लग्न जमलेलं आहे. फोटो नाही, मुलगा माहीत नाही, काळा की गोरा काय माहीत नाही. त्या मुलाला सांगायचे, तमुक गावात ती मुलगी आहे, तुझं लग्न जमलंय. दोघं लग्नाला यायचे, मुंडवळ्या बाशीन, चेहरा पार पडद्यानं झाकल्यासारखा असायचा. आणि ते अंतरपाठवाले असे ताणून ते धोतर धरायचे, एकमेका चेहरा पाहू देत नव्हते. ते फार दुष्ट माणसं ते असे ताणून धरायचे. सगळे मंगलाष्टक झाल्याबरोबर मग मंगलाष्टक झालं शेवटचं की अंतरपाठ खाली घ्यायचा. मग उत्सुकता, अरे मग ते म्हणायचे, अरे हाय काय पदरी पडलं, पवित्र झालं म्हणे. आता लग्न झाल्यावर, म्हणजे आम्ही लग्न झाल्यावर एकमेकांचे चेहरे पाहिले, हे सांगणारे सुद्धा अजून खूप माणसं आहेत. पण आता इकडं अंतरपाठ धरला जातो आणि कोपऱ्यामध्ये प्री वेडिंग सुरू असतं. लग्न जमल्याबरोबर महिनाभर आधी सगळे फोटोग्राफर येतात, तुम्ही नाही बरं का, बाकीचे असं. मग ते त्यांना सांगतात, तुमच्यासारखा जोडा नाही, नटनटीच आहात तुम्ही, चला आपण निसर्ग सौंदर्यात जाऊ. मग ते कुठेतरी निसर्गात जातात. आपल्या इथं शेजारी तसा डोंगर असला तरी तो आम्हाला चांगला वाटत नाही, तिकडं लांब जायचं. मग त्या डोंगरावर मग तो फोटोग्राफर सांगतो, हातात हात घालून फिरा. मग ते असं लोळू फोटो काढतं खालून. आणि हे बावळटच झालेले असतात. काही सांगायची तयारी असते, डोक्याला डोकं लावतात. का विचारायचं नाही, लावलं. कोल्ड्रिंकची बाटली एकच शिल्लक असते त्या दिवशी, 2 नाळ्या ओढल्या. कधी कधी ती ओढते, हे फुंकतं. ती त्याच वेळेस ओळखते, बावळट आहे काय अडचण नाही. आता आपल्या वेळेस काय झालं पुन्हा, मग धबधब्यात पाय सोडून बसा. अहो आता ते प्री वेडिंगनं इतकी मर्यादा ओलांडली आहे, आता ते सेन्सॉर करायची वेळ आली आहे. आता चित्रपट त्या बोर्डाकडून त्याला सर्टिफिकेट घेण्याची वेळ आली, ABC. इतकं ते भयानक होत चाललंय. बरं झालं जुन्या लोकांना नीट दिसत नाही, तर ते पळून गेले असते. मग ते निसर्गाने दिलेली देणगीच आहे जुन्या लोकांना, कमी दिसायला लागलं. ते त्यांना पाहण्यासारखं काय राहिलेलं नसतं. मग ते प्री वेडिंग सुरू, आणि इकडं ते अंतरपाठवाले ताणून अंतरपाठ धरतायत. कशाला धरता, महिना झाला बोंबलत फिरतायत. मग एकतर अंतरपाठ सोडा, नाही तर प्री वेडिंग बंद करा. म्हणून मी आमच्या ताईंना एक सांगतो, लग्न जमताना तुम्ही ही अट घाला की मी प्री वेडिंग करणार नाही. अहो हे शरीर आपल्याला निसर्गानं दिलेलं सगळ्यात सुंदर रहस्य आहे, तेच आपण जपत नाही. शरीर असं ठेवा की लोकांनी त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, त्याचं प्रदर्शन करायला नको.
तुम्ही जर प्रदर्शन केलं तर त्याचं दर्शन कोणी घेणार नाही. ह्या काही गोष्टी आमच्या तरुण मुलामुलींनी जपल्या पाहिजे. शेवटचं एक सांगतो, तुम्ही आदर्श माना. तुमच्यासमोर आदर्श आहे. मी वृत्तपत्रात वाचलं, सरांनी मला काही व्हिडिओज पाठवले होते, तुमचे 10 गुण त्यात होते. त्यावर तर मी खूप काही बोलू शकतो, परंतु मनुष्य समोर असताना तसं बोलू नये, कारण त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. स्वतःची स्तुती न आवडणारी ही व्यक्ती आहे. तो सुद्धा एक फार मोठा गुण आहे की मला प्रसिद्धी नको. दास सर आपल्या साहित्यात सुद्धा अनेक जण म्हणतात मला प्रसिद्धी नको. इतके वेळेस म्हणतात की ते म्हणून ते प्रसिद्ध होतात. ते खरोखर त्यांना प्रसिद्धी नको आहे. तुम्ही आदर्श निवडताना जरा डोळे उघडून निवडा. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमचा आवडता नट कुठला आहे? आता माझा आवडता नट समजा उदाहरणार्थ सलमान खान नट आहे, आपला आवडता आहे. काही म्हणतील माझा तो नाही, त्याला आपण आदर्श मानायचं. पण आदर्श निवडताना त्याचा तुम्ही सर्वांगाने अभ्यास करा. ज्याला कोणाला तो नट आवडत असेल, सिनेमे चांगले आहेत, अभिनय चांगला आहे. काही वर्षापूर्वी त्याची गाडी एका फुटपाथवर गेली आणि त्या खाली 4-5 माणसं मेली, गरीब माणसं मेली. कोर्टामध्ये केस उभी राहिली. या नटानं सांगितलं गाडी माझी ड्रायव्हर चालवत होता, ड्रायव्हरला अटक झाली, याला जामीन मिळाला. त्या गाडीमध्ये मुलांनो तुमच्यासारखा एक तरुण कॉन्स्टेबल होता, त्याचं नाव पाटील. तो धुळ्याचा होता, तो शरीररक्षक होता आणि त्यानं कोर्टामध्ये साक्ष दिली मी त्याच गाडीत होतो. ही गाडी हा नटच चालवत होता. पण मित्रांनो, ही साक्ष दिल्यापासून तो पाटील धुळ्याला त्याच्या घरी सापडला नाही, तो मुंबईमध्ये ड्युटीवर सापडला नाही आणि 5-6 वर्षांनी हा कॉन्स्टेबल पाटील तुमच्यासारखा तरुण कृष्य अवस्थेमध्ये मुंबईच्या फुटपाथवर मेलेला आढळला. आता तुम्ही मला एक सांगा, तुम्ही आदर्श कुणाला मानणार? पाटलाला की त्या नटाला? कुणाला मानाल? पाटलाला. की दुसरी बाजू तुम्ही लक्षात घ्या. अहो, राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले, देव झाले, माना त्यांना देव. पण लक्ष्मणाची बायको उर्मिला 14 वर्ष कुठं होती? तिचा शोध कुणी घेतलाय का? हा विचार आपल्या मनात आला पाहिजे. रामदास स्वामी शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर मंडपातून पळाले. इतिहास त्यांच्या मागे पळाला, ते संत झाले. पण त्या मंडपात राहिलेल्या मुलीचं काय झालं याचा कोणी विचार केला का? तिचं पुन्हा लग्न झालं का? तिनं आत्महत्या केली का? तिचं झालं काय? आपल्याकडे आयुष्याची दुसरी बाजू झाकून ठेवली जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर खरं जगायचं असेल, खरं यश मिळवायचं असेल तर या दुसऱ्या बाजूकडं पाहायला शिका. तुम्हाला आपोआप जगणं कळेल, जीवन कळेल आणि यश मिळेल. म्हणून निश्चितपणे आपले प्राचार्य, आपले प्राध्यापक, आपलं एकंदर हे महाविद्यालय आणि आपण या ठिकाणी घेत असलेले ज्ञानकन या जोरावर तुम्ही निश्चित यश मिळवाल. म्हणून या निमित्तानं एका अत्यंत उत्तम अशा व्यक्तित्वाच्या वाढदिवसाला मला उपस्थित राहता आला, आपल्याशी सुसंवाद साधता आला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. घुमरे पाटलांना दीर्घायुष्य चिंतून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.